तिला बोललेला आहे आणि ते सर्व आता तिने तिच्या वहिनीला सांगितलेलं आहे. तिच्या वहिनीला आता ती स्पष्ट सांगते की मला हे असलं लग्न करायचं नाही आहे. वहिनी, याच्यामधून तू मला बाहेर काढ, असं आता सर्व तिने वहिनीला सांगितलं आहे. आणि वहिनीने तिच्या नवऱ्याला तर हे सर्व सत्य सांगितलेलं आहे की अवनी या लग्नाला तयार नाही आहे. आपल्याला हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं पाहिजे आणि आपण ताबडतोब इकडून निघतो आहे. आता त्यावरती आता अवनीचा भाऊ हा तिच्या वडिलांना कॉल करून सांगतो की अवनी या लग्नाला तयार नाही आहे. अवनीचा या लग्नाला नकार आहे. बाबा, आम्ही आत्ताच निघून घरी येतो आहे, असं सर्व आता तो त्याच्या वडिलांना सांगतो. व त्यानंतर आता त्याचे वडील असं बोलू लागतात की काय झालं आहे अवनीला? अवनीचं काही बाहेर तर चालू नाही आहे ना? अवनीचं कोणत्या वेगळ्या मुलावरती तर प्रेम नाही आहे ना? असं सर्व आता प्रश्न तो त्याच्या भावाला विचारतो. त्यानंतर तो सांगतो की अवनीने आत्ता तरी मला हे सर्व काही सांगितलेलं नाही आहे. फक्त ती एवढंच बोलते आहे की तो विवान चांगला मुलगा नाही आहे आणि तिला त्याच्याशी अजिबात लग्न करण्याची इच्छा नाही आहे. जर का हे लग्न झालं तर ती स्वतःला संपवून टाकेल, अशी धमकी तिने मला आत्ता दिली आहे. त्यामुळे बाबा, आपल्याला कोणतीच रिस्क घेऊन चालणार नाही. अवनीला अजून स्थळं येतील ना, तेव्हा आपण पाहू, पण आत्ताचा हे लग्न मोडायलाच पाहिजे. मात्र इकडे आता चंद्रकांत लक्षात घेतो की विवान या गोष्टीला तयार होईल का? एवढं ठरलेलं लग्न, केलेली शॉपिंग सर्व तो मोडून अवनीसोबतच्या लग्नाला नकार देईल का? हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र इकडे अवनी आणि धनराजचं लग्न कसं होतं आहे हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन मालिकेंचे एपिसोड्स तुम्हाला पाहायला भेटतील.